पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा ताम्हिणी घाट हा महत्त्वाचा दुवा समजला जातो। मात्र या घाटात वारंवार अपघात होण्याची घटना समोर येत आहे। पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील 6 तरुण आपली नवीन थार घेऊन कोकणात फिरण्यासाठी निघाले होते। मात्र मंगळवारी पहाटे या तरुणांची थार कार घाटातील एका 50 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली होती। यामधील 4 जणांचे मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलं आहे। उर्वरित दोघांचा शोध अजूनही सुरू आहे। 20 दिवसांपूर्वी फिरायला गेलेल्या या तरुणांपैकी एकाने नवी कोरी थार कार घेतली होती। मात्र आवडीने तो आपली कार घेऊन आपल्या मित्रांसमवेत कोकणात फिरायला निघाला होता। मात्र वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला आहे। सध्या 4 जणांचे मृतदेह रेस्क्यू करणाऱ्या टीमच्या हाती लागलेत। उर्वरित दोघांचा शोध अजूनही सुरू आहे। अपघातातील तरुणांची नावे: साहिल गोटे वय 24, शिवा माने वय 20, प्रथम चव्हाण 23, श्री कोळी 19, ओंकार कोळी 20, पुनीत शेट्टी 21, सर्व राहणार पुणे जिल्ह्यातील कोंडवे कोपरे गावातील आहेत। थार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली। या कारमधून एकूण 6 प्रवासी प्रवास करत होते। परवा मंगळवारी रात्री हा अपघात झाला होता। मात्र बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता त्यांचे लोकेशन रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात सापडल्याने आज या घटनास्थळी शोध सुरू करण्यात आला। शोध मोहिमेत आतापर्यंत 4 मृतदेह आढळून आले आहेत। मात्र उर्वरित 2 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यात आला। तसेच अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेलं नाही। मात्र प्रथमदर्शनी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानेच गाडी दरीत कोसळली असावी। ड्रोनद्वारे परिसराची तपासणी सुरू असून 4 मृतदेह आढळून आले आहेत, ते वर आणण्याचे काम सुरू आहे। बचाव पथक, दोरखंड, क्रेन आणि इतर उपकरणाच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन करत आहे। वाहनात आणखी प्रवासी होते का याचा तपासही सुरू असल्याची माहिती माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी दिली। दरम्यान मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।